झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तान हा पहिलेपासूनच अतिशय खोटारडा देश आहे। त्यांची रणनीती काय असायची, पूर्ण काश्मीरमध्ये युनायटेड नेशन्सचे ऑब्झर्वर्स लागलेले आहेत। हे लोक, पाकिस्तानी लोक आपल्यावर पहिल्यांदा फायर करतात, त्याच्यानंतर आम्हाला परमिशन मिळेपर्यंत 20 ते 25 मिनिटं किंवा अर्धा तासाचा टाईम लॅग येतो आणि नंतर आम्ही फायर चालू करतो। तोपर्यंत पाकिस्तानचे जे सेनाधिकारी आहेत किंवा पोस्ट कमांडर्स आहेत, हे युनायटेड नेशन्सच्या लोकांना तिथे बोलावून घेतात आणि जेव्हा ते लोक तिथे पोचायचे त्यावेळेला आमचं फायरिंग चालू व्हायचं। त्यामुळे प्रत्येक वेळेला युनायटेड नेशन्सचे लोक जे होते त्यांची हीच हे असायची की पाकिस्तान ते काहीच केलेलं नाही आहे, दे वर डोसाईल पीपल, ॲग्रेशन वॉज डन बाय इंडिया। हे आता आपल्या लोकांना कळलेलं आहे आणि आता ज्या वेळेला पाकिस्तानी लोक फायर करतील त्याच वेळेला आपण ही लोक फायर करू। त्यामुळे जशास तसे ठोसा किंवा टिट फॉर टॅट हे जे आपण आता हमला करणार आहोत, त्यामुळे पाकिस्तानवर नक्कीच सिजफायरिंगचं उत्तर आता फायरिंग हे एकच राहिलेलं आहे आणि जी सैन्याची भावना आहे तीच या देशातल्या जनतेची भावना आहे। मी जातोय आता वंजारी सर यांच्याकडे। सर, काय सांगाल, पाकिस्तान नेहमीच कांगावा करतो, यावेळी कांगा वाजला की 8 जानेवारीला त्यांनी असं सांगितलं होतं की 6 जानेवारीपासून भारताची हल्ल्याची तयारी होती, असा एक खोटा कांगावा असल्याचं वृत्त एक समोर येत आहे। पाकिस्तानचा हा खोटारडेपणा तुमच्या नजरेत कसा भरतोय? ऋषिकेश, एक पहिली गोष्ट, हा खोटारडेपणा तर आहे, देयर इज नो क्वेश्चन ऑफ इट। आता गेली 65 वर्ष आपल्या स्वातंत्र्यानंतरची जर तू पाकिस्तानची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती पाहिलं, आता नुकतेच त्यांच्या इलेक्शन होणार आहेत, ज्या वेळेस इलेक्शन होतात त्या वेळेस ही कुरापती भरपूर प्रमाणात काढल्या जातात, कारण हे इलेक्शनचा स्टंट आहे हा, आणि त्यामुळे या कुरापती ह्या होतच असतात। म्हणजे कर्नल साहेबांनी सुद्धा उत्तम प्रकारचं विश्लेषण दिलं, या कुरापती होत असतात आणि खरोखरीच यावेळेस एक मोठा आनंद वाटतो। आपले चीफ ऑफ द आर्मी स्टाफ जनरल विक्रम सिंग यांनी ओपनली सांगितलं की जशाच तसं उत्तर दिलं जाईल। तसंच पूर्वी आपले एअर चीफ मार्शलांनी सुद्धा हाच दिला होता, आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांनी दिला होता। आता ह्या गोष्टीमध्ये जशाच तसा ठोसा जरी असला तरी एक लक्षात ठेवू की आपले जे भारतीय सैन्य दल आहे, वी कॅन वॉक ओव्हर द पाकिस्तान इन 24 आवर्स। माझा अनुभव जरी 5 वर्षाचा असला तरी आज माझे विद्यार्थी कर्नल आणि ब्रिगेडियर झालेले आहेत। आय डू गेट द फीडबॅक आणि बरंचसं थोडंसं वाचन होत असतं। वी आर क्वाईट पॉवरफुल असतो। पण आता ह्या राष्ट्रीय स्तर ओनलीज नॉट इंडिया, ॲज ए होल वर्ल्ड जर विचार केला, देर आर प्रोज अँड कॉन्स, तेव्हा वी आर प्रिपेअर्ड अँड ॲज डेफिनेटली द चीफ ऑफ द स्टाफ ॲज जनरल विक्रम सिंग हॅज सेड, वेल दॅट ॲक्शन विल बी टेकन ॲट दॅट एंड। आय एम कॉन्फिडंट। नक्कीच सर, विक्रम सिंग यांनी सांगितलेलं जे विधान आहे ते अतिशय महत्वाचं आहे की यापुढे याला माफी नाही, आणि ही माफी नाही ही वेळ नेमकी कधी येणार आहे आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे या प्रश्नाचा उहापोह करणाऱ्या एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा नापाक इरादा। झी 24 तास एक पाऊल पुढे।